श्री गणेशाय नमा. जय 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 जगदूद्वारा. पंढरी दिशा. रुक्मिणी वारा सर्वसाक्षी दिगंबरा. पुढे ग्रंथ बोलविका. मागल्या अध्यायी अनुसंधान. भरतीसे आले विरक्तपण. गुरुशी जतीचे समागमे करून गिरनार आचळा पोचलापर्यंत रात्रदिन लिहून स्नेहाच्या परतन तिरगे उभयता जाणं सुशोभित केली. यापरी गुरुक्ष 3 रात्री राहता त्याला गिरणारप्रती मग पुसून श्रीदत्ताप्रती मच्छिंद्राकडे चालला प्रयत्निस होत म्हणे. बाळा गुरुक्षनाथा मच्छिंद्र वत्समध्ये हाते भेटला नाही बहुत दिवस. तरी त्याचे पोटी माझे चक्षु तरी त्याचे भेटी माझे चक्षु परम केले. या योग दक्षु तर त्या अन्य मज प्रत्यक्ष भेटवी का जीवला का. आईसे ऐकता दत्तात्रेयाने भेटविने म्हणे. गुरुक्ष म्हणे. मग श्री दत्तात्रेय चरणी नमुन्या निघता झाला गोरक्ष. मच्छिंद्र चालता झाला गोरक्षांना येईकडे राया करणं काय करी माझा. नागदीक्षा देऊन त्याशी मोळी सापे वरद हस्ताशी चिरकर देऊन त्याशी अक्षय केला मर्दा. जोरी कल्याणाशी धरित्री जिरजीव केला राभरतरी. आयचे वचन वागोत्तरी प्रसाद ते उपिले. यापरी अभ्यासास प्रारंभी केला भर्तरीदास. ब्रह्मज्ञान रसायनास कविता भेद सांगितला. ज्योतिष व्याकरण धनुर्वेद जलतरणादी संगीतोत्तर वैद्यावश्य रोहिणी अपार गाढ होता. आधीचा होता तो. कोकशास्त्र नारककळा चातुर्भाषे बोधरसाळा भीमासाधीस पातंजला प्रवीण केला महाराज. यापरी वैद्यशास्त्र गण सांगतात. रात्रीनं वासास्त्राधिक जलद पूर्ण अग्निअस्त्र सांगितले. कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासुशक्ती दारुण नागास्त्र खगेंद्रास्त्र अस्त्र जीवन ब्रह्मास्त्र उपदेश देवास्त्र काळास्त्र आणि मोहन रुद्रास्त्र विरक्तास्त्र अतिनिपुण निर्वाण अस्त्रादी दानप्रवीण स्तवनास्त्रादी सांगितले. कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्रादी मानवास्त्र विहंगम प्लवंगम कामिनी अस्त्र सकळास्त्रादी उपदेशी. यावरी शस्त्रविद्या साधना पुरीवतारणपेन त्रिशूळ फरश अंकुशमान धनुष्यतोमर असलिता परजस मृदगर बरसी मांडूक चक्रे गदा उद्देशी दारुणका स्त्रिय शस्त्री बरसी कुठारा आदिकी प्रवीण. आयसा शस्त्रविद्येकारण पुरीजवतारा प्रवीण. त्यावेळी अस्त्रविद्यारत्न गुरुमुखे लादला. मग ते विद्येचे अर्थ शेवटी की कोनरी विराजे रत्न तगडी. मग त्या तेज हेमावटी मूल काय बोलावे की सुगंधित मलायगर की मिश्रित झाल्या मृग मद केशर त्या मिश्रित झाल्या मृग मद केशर. सदना पूर्वतारांगण परमउदगर परशी पांडुक चक्रे गदा उद्देशी दारुण शस्त्रेशी बरशी कुठारा आदिगीत प्रवीण. आयचा शस्त्रविद्या पुरीजवतारा प्रवीण. त्याची अस्त्रविद्या रत्न मुखे गुरुमुखे लादला. मग देवीतीस अर्थ शेवटी की कोणन विराजे रत्न तगडी. मग त्या तेज हेमावटी मूल काय बोलावे. मग सुगंधित मलायकर त्या मिश्रित झाले मृग मंदकेशर. मग गंधा ते वागोत्तर कौनार्थी बोलावे.
आसवायशी विद्यासंपन्न भरती करून यात्रेनं उपरी साबरी व्यक्त करून या सदना ते पाठवी नाग पनंग उभे ठाई सुखदेवते त्याप्रमाणे मित्र कुडा वेडून मही पाठीत मार्ग मग तिथे जाऊन भरतीनं साधले सगळं वाळून विराते जैसे मशीन झाला क्लेशवंत त्याची क्लेशा भरले मग सकळ देव करून या प्रसन्न पाती श्री गुरुचरण असं घेऊन यात्रेनं बुद्धिकाशी बांधला तिथे बसल्या पुस्तपाशी ऊन येऊन या गिरणार पडत असे रात्री झाले स्वस्तीचे मशीर मार्ग विरोध मग तो एरी गुरुषांना पाता झाला गिरणार गर्भगिरी परत मावडी आनंद भरित मच्छीर जाता भेटला उपरीचे ठेवणे माता म्हणे महाराज दत्त गुरुनाथा तुमच्या बेटी सुद्धा नितांत कामानं दाटला तरी टायाची घेऊ बेटी आनंदी डोळे दाटला पोटी जैसे इंदूची अर्णवा गाठी प्रेमेरले उचंबळे की शोमाते कुमुदिपाती भेटी चुंबक काम वांछिते तन्ने त्रिविध तन्याने त्रिविध मूर्ती कामनळी भेटीशी आयशी गोरुषकाची ऐकता वाणी तोही पडला कामेष्टुनी आणि मच्छा माझ्या स्वामी पाहायचे वाटते मग काही दिवस इथे राहणं करीत आले उभय गमन दैदर्भ देशाची मार्गदर्शन गमत स्थिती उभयता ते कोडरेपुरी सहजकरामात करू गेले उभय भिक्षते तो तिचा शशांगरून पडत कोपलाचे सोस होता कोपलापुढे चोहाटा हात कोपलापुरी चोहाटात तुता हाती पुढे सुत खंडित करून पदहस्त चोहाट्याचे टाकला या ब्रेक शोधी कल्पना किती राव कोपला सुतावरती तो कोपतया कवनारती सुतावर पेटला तरी कविज्ञ महाराज डाव सकळ निर्णय ओझा पुढजवळ ठेवणे ग्रंथी ओझा प्राजवणी असावा आयसे ऐकता शोधे कवी म्हणे घ्या अनुसंधान तेथीचा राव शशांकर नाम प्रज्ञावन धार्मिक धैर्यावधैर्य बळसंपत्ती सत्वरथ यश कीर्ती सत्वस्थ यश कीर्ती आईसा असून शशांकर नृपती पण संतती त्या संततीने त्याने करून राव राहिला चित्ती उद्विग्न नावडे वैभव राज्यकारण छत्रशी आसन नावडे आसन वसन शयन नावडे अन्नोदकादी पान नावडे चातुर्य भोगादी गायन कळाकुशल गुणस्वे सदा विराजुने एकांतसाने वंशलतेची कधी कोकणी तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोली राहते म्हणे महाराज तमा धाक धरिता संतती गावा तर लल्लाट रेषेची विनियुगमा नसल्या व्यर्थका धाक तरी सर्वज्ञा सहस्थिती चित्तमिरू प्रांजळती व्यर्थकासनी शरीरपती न भंगू त्यावेळी अनलाते राया वडनावळ चिंतक्लेश श्री पाहुण्या हरिप्रज्ञेस प्रज्ञेविन संसारोस होत आहे महाराजा आयशी बोलता मंदगिनी राया बोधून वाटे म्हणी चित्तधरी व्यर्थ कांजनी संसार सोडिना दिवस अतिथोर नावरे चिंता वैश्वाना मग एके दिवशी अतिनिष्ठुर शिवराजर वैसला मंत्रिका ते पाचून वैभव केले त्या स्वाधीन स्वल्प दूध घेऊन दक्षिण दिशे चालिला रामेश्वर कामवरून जात शिवाती करू प्रसन्न तो मार्गी चालता कृष्ण संगम तुंगमद्री भेटला तेथे रामकाशी शयन करिता निशिशी
दुष्कृपांच्या स्वप्नाशी येऊन बोलत आहे. म्हणे राय वसंसरवली तो चित्तदरी चिंता व्यापली, स्त्रियाची ठाये संतरवली, प्राप्त होईल तुझं राया. तरी तुंगभद्र कृष्णा तुंगभद्रा उभय सरिता उभय सरिती संगम चिमट्यात तटशिटी अर्पणसे मूर्ती नित्याची त्या लिंगारच्या सकामकामा स्वार्थ पावशी नरेंद्रमा यावीत खंती यावीनं खंती जावया तुम्हा अन्य वाय नसेशी. ऐसा स्वप्नी दृष्टांत होती, तिची आवडे नरेशी ती. मित्रडू संगम सरिते जाऊन येवली का. तो जुना आटलिंग दिसले तेत होते ती तटी प्रतिष्ठे रहित, रायपणे सप्रेम भरित, प्रतिष्ठे मिळा पंचोपचारक मिळून पंचोपचारक त्या उभवूनिया प्रेमदौतिक प्राणपुष्ट्या करुणिया आचारक त्या डाय मिळला. त्याले गव चतुर भावने रक्षी बारामेश्वर, प्रकृतीचा संस्कार अपार लोक मग येते. करुणे हराचे जय कर अखंड होता नामी गजर, जय जय शिवसंगमेश्वर. ऐसे लोक भूवाती पैताण्याकडे मध्यस्थिती, भद्रसंगमी विक्रम वस्ती, त्यामध्ये भूदेव जाती. एक असे प्राज्ञ मित्राचार्य त्याची नामा, वेद पाटकी उत्तम होतो त्याची दारा शिरोनामा. प्रतिभता आगळी प्रतिसंततीनं दोघे होती अति क्षीण, मग ते बदल सुलक्षण त्याची शिवाची. ऐशी लोटता काय दिवस तो स्वर्गीवरती काय कथेस, सर्व करून मिळाले सभेस. शिवा बसली विष्णू सुधामाती मनोहारक, रत्नजडित ते हाटक. परी धाम नव्हे वैडूर्य विकासिक शिवसभा मिळत. ऐशा सभेने सकाळी बसले असता गणमंडळी सुरक्षण अप्सरा चंद्रमौळी पाचरिते पै झाली. तो ती सुरक्षणा देवांगणा वेगी होण्या सिद्धगणा. मदनांतकाचा लावणी चरणा मदनांतकाचा लावणी चरणा. नाट्य परिवटली नाट्यकथ्या चातुर्यगानं, चतुर्य स्वर परमसंपूर्ण तानमणी संकेत धावनं. नृत्य करी आगळी परिनृत्य करीता भावनेत वा भावना कल्पली स्वच्छत, की स्मरती ते होऊन राहत. काम भावने निवटाव्या काम भावने निवटाव्या. ऐसे काम भेटून कामा का परिपरवून दाटला शरीरयुग्मा. तेने करून नाट्य उत्तमा निचकिरी चाचरली चाचरणा पाहुण पडा कांत. ती अशी भावना आणून शिकतात म्हणे कामीने काम नळा ते पेटली अप्सरा. तरी अहंकार विचक्षण योग्य नव्हे ही कामेनं. तरी ही ते सुलभ जन्म देऊने आरत व्हावे. आईची कल्पना आणून चित्ती बोलता पशुपती म्हणे सुरोचने नामाची ती तुझा माती समला. तुला ऐशिया भ्रमपणी शीघ्र पावसी मृत्यूभवनी, बद्ध संगमी जन होण्या विप्रकुळीची मिरुसी. मित्राचार्य पिता नाम माता शरीर परम सुगम. तियेचे कुशी तुझं जन्म मानव देह मिरविका. ऐसे वद गिरिजाकांत सुरोचन भयभीत. चित्ती म्हणे स्वर्गच्युत हीन दैवे झाले मी. हा चित्ती उदला दैव बांधूच, तेथे उदला दैव काहीच. तिवी चिल्या शिवतरतीस अलाभात मिळे. आजी करू जाती एक, प्रारब्ध वडगडवी अनेक. करी कवळीत रत्नमानिका, काचमणी निवडल्या. ऐसे सुरोचन चित्त्या व चिंतून करीते रे मिळादन. उपरी तिने स्तुती सवन शिव लागले आरबिले.
म्हणे महाराजा कैलासपती नंदीवना चक्रवर्ती त्रिशूळपाणी सभागी होती व्यक्त असेच तू परशिकुल जगा जातो बरं डमरू चक्र कपालपात्र ईशुवी दशकर गुंड भूषणिका बाळी हिंदू कमी गंगा श्वेतरणाकर्षी योगा परी वस्ती सुलक्षे आवडी जगा वस्ती सुलक्षे आवडी नगा पुन्हा जोगा साध तरी हे उभय माया धवा देवा श्रेष्ठा महाभावा विज्ञान धारणी अनुभवा महादेव तुझं म्हणती तरी आता प्रजावंत चुकूर माझी वारी व्यथा मुळे पडी म्हणून चित्ता उच्चावते बरे आईची आई कोणी देशवाणी तोषला मृणानीवर म्हणे सुरुचिनी तू त्यावनी प्राप्तवलीचे पण माते तू अर्चिता प्रत्यक्षवणी तुझी आता मग सहज माझा सुश्वता सुस्तानाचे तू येशी आची माझा वर उशाप खेदाते करील पायसे बोलता गणार न भूप चालती झाली उरुची मधर सगळी विरुद्धमा जाचे पैदळनामा शिरवी कांदे वरिता काम हुआ वदळाचा विप्रोत्तम विचाराचार्य पैदळमा शिरवी कांदे वरिता काम दुष्य झाली जठराते पुढे होत दोटता दिवसा 9 दिवस पूर्ण होता 9 मास कन्या रत्नपंकजाचा उदय झाला वेळा पुरी ठाईची उरोशी कवनानं वर्णवे स्वरूपाची बालकिनी सतेज राशी कनकपंजा अमृतचे चंद्राने आकर्ण नयना खंजिरी टकलिका दैदीप्यमान जिचे पाता मुखमंडन मदनमूर्छा करीत असे जिचे दंत माणिकवर्णी आधार विकासित श्वासवदनी दंत तेजे पाशरतरणी रत्नपंकजामृते पोवळ डेठी अधरभार सरळ नासिका पवन स्थिर परम तेजवंत वक्र पाहुण्या चंद्रला जसे चंपक माल ती सुहासमाला चंपक मालती सुहासमाला की मलय गारे दिगली काळा आयशी गंधी षटपद मिळा हृदया धावत असे एक कुशवानात तुरु होती ते शकून दिले मृतिका करून मृगमदास सरसर पडते मिळते आयशा बरी गजगामिनी दिवस ऊर्ध्वन्या द्वादशी पवित्र पाणी नाम कदमा मिळते प्रति कदमा शुभाणी द्वादश इंद्रिय दमनी पिता पती ते पडता यज्ञी पूर्णेवरी भरता येते द्वादश इंद्रिय दमनी पिता पती ते पडता यज्ञी पूर्णेवरी भरता येते सदा शिवस्वरूणी शिवध्यान अस्विषयिनी काळावाची आत्तकरी शिवदेवी शिवाची तात माता जाती नित्य होता त्या संगे लावण्यारता कदंबाई जात असे बाळपणे नित्य शिवदर्शनी शिवत पुढे होता वैशित शिव स्वतः अर्चित असे आयशी लोटत तो एके दिवशी सुदिन मध्यनास गृही सांडून तात्माचे शिवाले गेली ते समय देवळात कोणीच नसे एकांतात कदमवती ती संचार करत एकटपणी दुःख वांगे जय जय हर हर म्हणून वाणी हस्तक ठेवती मही लागुनी ते समय मृडाने ती लागुनी अदृश्य होता त्या ठाई गुप्त तीत शिव पंचना पाहता झाला ते कारण परिदास मुखमंडळी देखील देशी चपळा तेजभरित शिवधावणी लक्ष किती भीते पाहत अर्पणात
भीते पाहता अर्पणात कामेष्टी बिघडलेला महाशयुक्त होण्या कुमार तात मनी इच्छु हैरत ऐश्वर्याचे पळवंत दुरूप आहे चपळा परितोषिव तेजकाने धावत देखले जैसा तरणी तेने करून या भयभीत होऊन पोळू लागले कदंबा शिवाय ते सोडून बाहेरी येथे झाली कुमरी परितराव कामंतर ती मागे धाविण्याला पुढे कदंब मागे भव उभय धाव माहिती घेते धाव घेता स्वतःचे जवळ स्पर्शिला परशिव स्पर्श होता तिथे साडी मानव तरुण ते सुलोचना होऊन त्वरित सुरगापुढे चालली पुढे इकडे शिवकामाचा उघडात पाड ठाव सोडले इंद्र पाड द्रवला म्हणजे पाठी पाता झाला कृष्णातटी नदी उदक पडता एकवटी सकल मासे संचले प्रभाव तेथे समय पुरत घन तिने प्रवाही कृष्ण संगमे रेत पात मिरला परिजन गातो आचड जात होता कृष्णात पात्रत तळे संधीत राव सुबटक स्नानाला गे मिरवला स्नान करून शशांकर तटी बसला उघडे स्थिर स्नान सावरून समस्त अर्धना पातला करी आता कृष्ण जेवण ते रेत झगडले अंजली देवण मान द्याचा स्पर्श होणं रेती उतळा रचल्या रचे बदलू लागता शरीर सकळावे देदी पवडं राय पाता प्रसवदन कापाळातून उदय केले पाताचे राजा हर्षयुक्त मने मज वाटला उमाकांत अनिय संभोस होतो प्रत्यक्ष प्रथमदर्श मत झाला तरी हा कोणी मै अवतार आचले विरीची हरिहर वाचस्पती सहस्त्रनेत्र ओणीवर अवतला ऐसे आनंद मानून चित्ती उठला राजा तरुणपती बाळकोण्या हृदयाप्रती शिबिरी प्रविष्ट पै झाला मंदाकिनी सुंदरकांता परम सत्वरथ परित्वता ती याची करी बाळपिता पवती तीही आनंदी रायाची मंदाकिनी बाळकोणाचा आणला स्वामी रामणे अर्ध जीवनी उदय पावला करपात्री तरी हा ईश्वरे पुत्र तू ते दिदला आहे उमाकांते तरी पावला करुण्या मिळते पुत्र होती मिरिका ऐशी ऐकून नरदेवाणी परमतोषली मंदाकिनी मंगाती स्नेहाची भरते आणून बाळहृदय कवळेला लावित स्तनमुखाशी पानाला स्तनाशी संस्करण केशांगर नामाशी द्वादशा दिने सापली या विरह शिवापासून निघता जाय तिथून कोरड्या पुरस्थान येऊन बदला यापूर्वी दिवसानं कृष्ण पावला दशवर्षी मग विवाहाची ती शशांकर सोनुषारूपी दाटली मग धर्ममंत्री पुरोहित ऐक्य करून पद देशावरी पाठित सुलक्षण कुमारी योजव्या परिरावतो सांगे मंत्रिकात कुमरी पावे सुलक्षण रूपवान गुणाने सन्मान कृष्णकार्यासारखी अवश्य म्हणून मंत्रीवृंद जाते देशाते समुच्चय पुरोहिताधिपाती संबंध कृष्णाकर जायचे नाना क्षेत्रे राज्य पाहुणे कुमारी पाय मंत्री नाही पण कृष्णाकाराच्या रूपमांडीशी एकही करणे आढळले ना सकळ मंत्री देशी पाहुणे शमले कुमारीस परिसर संपूर्ण त्यास कोणीही काढेना रूपपाती तो गुणहीन गुणपातीची स्वरूपहीन रूपगुण असं आणि गटीत समान उभादेल ऐशाला सांगोपांग कोटे दिशेना सुमार्ग अतिश्रमण लागबेगे स्वस्थानाचे पावले रायशिवने संगती उरतात कन्यारत्न अपरिमित तरी गुण रूप ही कटितार्थ कोणीही कधीच ना आजवरी महाराजा
दिक 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 द्विसहचो लोड्डे काजा प्रकारण्यात ओजा नातळ्याची झालीचे आयशे राय तरी मग सांगून पाहते झाली आपले स्थाने यापुढे शने मास दिन लोटून घ्या त्यापाशी यापुढे ऋषी कृतांतपती येऊन म्हैसी घेवडी गेले मंदाकिनीचे परत्र देशा करणे सुशरीरे मंदाकिनी राय शशांगरे पाहुणे परमविवळ झाला ते योगने शुकवून दाटला परी कैसाही असला माईक परी कैसाही असला माईक देही मेल्यामागे मरत नाही असे उचुम्या शोकपरावे हो दुखून या संपादी यापुढे उतऱ्या करून राहू विसेवी सिंहासन त्याचे लोटल्या संवत्सरपूर्ण द्वादशावर उकली परी कामने विन रायचित्त न वाटे कल्याण कामळे पंचप्राण व्याकुळ होता ती राव तो इंद्रिय दमनी कदा न पाये विचार म्हणी मग मंत्रिकाशी बोलवणे निकट पैसे आपल्या म्हणे मकरंदा सुलक्षणा तू गेला देश भ्रमणा परी कुमारी रूपवंत आणि सगुणा कोणी जरी आढळी का मंत्री म्हणे जनपदा कुमारी आहे सुरूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परी घटित दिसेना उपरी मंत्री का असं बोलत जरी सुता लागे न उत्तरे घटित तरी आमची आणि आम्ही घटित अर्थ शोध पावा मंत्री म्हणजे पुरेत टिप्पणी आणलेली आहे दिली की ते या ते पाचवरून संबंधाते विलोकी माझा मग पाचवरून पुरत असं सकळ कुमारीची टिप्पणी पाहतं चित्रकुटीची पाहतं घटितार्थ आवडला नाम जयाची भुजव ध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज तयाची घराची भुजावंती मिरवली रूपवंत गुणवंत त्या नामे आले घटित मग पाचवरून मंत्री का ते त्या साई पडले मंत्री जाऊन कुटाशी पुन्हा भेटून भुजावंतीशी वृत्तांत सांगून रायाची लग्नपत्रिका काढली लग्नपत्रिका आणि नृत्य लिहून पाठवले अर्जदास्त रायापाशी येते दूत वर्तमान निवेदिती लग्नपत्रिका आणि दूत पाहुणेराव संतोष मग सरांनी जाऊन तिथं लग्न मग ती कांत घेऊन राहावं पाहता जरा आपले राहावं उपरी दिसून थोरी व भुजावंती झालीची त्रयोदशी व्यवस्थित भुजावंती महिमिरत इकडे दशब्द कृष्णाकर मिळवला पुरी भुजावंती अंत परत धामो उद्भवले एकांत अगम्य जितके राहते तितकी ती मिळत असो एकांती भुजावंती पुरी सापत्ने सुताची एक युक्ती होती ती दृष्टी व्यक्त एकमेते पाहती ती तो कोण एक सुदिनास राव गेला अमृगेश कृष्णा करू धामाशी वेदुन्या पाहत असे सहज वावडी घेऊन हाती चित्रजुई खेळी निघुती तो एक भुजावंती धामावरी लालाशी राजकिशोर पाहुण्याने दृष्टी वचली सुता लागून तिने वेष्टुनिया पंचबाणी परिचारिके बोलत म्हणे पहिलं धामावरती वावडी उडवी वाचा करू त्या ते पाचून उत्तम गती सोधामे आणावेगे ऐसे ऐकून दासी वचन पातीला रायशिवाय तव मातेने चित्ती हेतूवरीला तरी महाराज उत्तम जेटी शीघ्र चालावे तिची बेटी राय कोणी अवकरणपोटी अवश्य म्हणे येतो की भोंडेरी दोर देत सेवका ती आपण निघा सरळून दे सहज चाली सजनाबाई जात आनंदे करून या राय करून आणेल लग्न तेव्हा गेला होता दर्शन त्याची लोटले बहुत दिन म्हणे आजी सुदिन अवगला मजा आजी वत्साती मावली कुणीकडे पाणावळी तरी आजी भाग्य उसावली सकळ पूर्ण झालीचे आईचे आनंद मानून जात असे नृपती सहज चाली सदनाप्रती जावण्या पोचला तो तिचा उपरीवरी येता पाती कृष्णांग
कृष्णांकरी खाली खाली उतरुण्या शयन गुरुवारी पाती झाले डोळ्याला लाळी शयन सदनाचे धरुण्या द्वार उघडाई सुकुमार तो परिचर्या अक्षागर येऊन पोचले बृहस्पती रायापती दावी सदनाते आपल्या घरी दासी जात भेट करी जोगायता येडी कृष्ण चाली चालता गेला समोर जाता करी नमस्कार सापती माता म्हणून परिती बाळा मदन बाळे वेष्टली होती कामनळे परिती बाळा मदन बाळे वेष्टली होती कामनळे तेने चित्त तरी काजळे अज्ञान बनमिरत असे सुती केला नमस्कार परितीनं वदेयावर ती पौरुषाच्या मना माझी चाकाटला परितो निकट झाल्या त्यात वास येरी जाऊया धरी असा म्हणे माझे तुष्ट करी माणस कामनळे विजिका रावतो स्वरूप अकर्तात द्रवते झाले कामनळात तरी चितेविन जाळोपात शांत करी माझा आयसे ऐकत्याचे वचन राव कोपे कुर्दळे म्हणे शिवने राशी कांदन सावधापरी काय हो तू प्रत्यक्ष माझा सापत्नी माता पुढे बुद्धी वरसी चित्ता तरी त्या कृता कोण त्राता तू ते होईल पुढरा हा स्त्री जाती अमंगळा दुर्गम सरिता परम चांडाळा नेने अनर्थ बंडाळा जगामध्ये वाढवती आयचे मी कशांग हा सुनीने चालला आपला पदर सदना येऊन खेळावर तैसेच पुन्हा वळ उठला येरी किळी भुजावंती सुती असेल समजता चित्ती परमभय व्याप्ती जाचे लगी प्राचरी म्हणे बाह्यो झाले विघ्न प्रेम भयानक होईल प्राण तो परपुरुष नव्हता सापत नंदन अर्थ ओघळा झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता राहायचं करेल सुत झाल्या प्राणात मिळले सखे मम जे तरी आता विषय घेऊन द्यावा वाटतो आपला प्राण हरल्या सकळ कल्याण मजपती वाढते विपरीताची विपरीत करणी गुप्त राहिले सकळजणी नातरी वाचल्या कुटुंबनी नानाकल्याची बघाय ते याताचे सार गोष्टी हे ते हिरवाळे मृत्यू वाटे नातरी वाचल्या राव शेवटी विटुंबनी मारली गे मारल्याचे सर लोकात बायके होईल अपकीर्ती म्हणशील रांड परमकूत जात भ्रष्टबुद्धी पापिनी आसवायच्या दोषा विचार उडला तरी सार गुप्त करणे प्राणावर उदार व्हावे आपण आयशी ती बुद्धी सखी देईल उपरांती ते पुढील अध्यायी भक्ती सारगंती श्रवण करा अशोत्यो तर ही कथा भक्तिसार तुम्हावदिदा मनोहर चित्ती निमित्त माता धुंडीकुमार मालवो नरहरीचा स्वस्थिती भक्तिकार समस्त गोकाव्य सदापर शोभाचत्र त्रिविशीध्याय गोडा 188 कृष्णार्पण वस्तू शिवतो श्रीरस्तू श्री नवनाथ भक्त 30वा अध्याय समाप्त